नमस्कार, कसे आहात? आज आहे संडे आणि हे आजच पार्सल आलेलं आहे. मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. वॉच ऑर्गनायझर आहे, ज्याची मला खरंच खूप गरज होती. मी आयक्यामध्ये होम सेंटरमध्ये बघितलं होतं, पण मला तेवढं आवडलं नव्हतं प्राईज वाईज. तर हे 850ला मी घेतलेलं आहे. क्वालिटीसुद्धा छान आहे आणि याच्यामध्ये जे आहेत आपण 12 वॉच ऑर्गनाईज करून व्यवस्थित असं ठेवू शकतो. असे ऑर्गनायझर आहे ना, आपण गॉगलचे सुद्धा, सनग्लासेसचे सुद्धा घेऊ शकतो. तर इथे अशी एक झिप दिलेली आहे आणि सॉफ्ट हे कुशन आहेत. वॉरंटी कार्डसुद्धा आहे. खूप छान क्वालिटी आहे. जेव्हा मी ऑर्गनाईज करेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच. आणि याच्यात 12 जे आहेत ते आपले वॉचेस बसू शकतात. दोघांचे मिळून पण माझे वॉच आहे ते उडतात ते. तर बघू, मी अजून एक मागवेल चिकूसाठी. यामध्ये 2-3 कलरसुद्धा होते. ग्रे कलर होता, रेड कलर होता, परत ब्राऊन कलर होता. तर हा मी ब्लॅक कलरमध्ये मागवला आहे. ब्लॅक कलर छान दिसतो याच्यामध्ये, गोल्डन कलर वॉचेस ठेवले तर. आणि हे वॉरंटी कार्ड आहे ते आपल्याला सांभाळून ठेवावं लागणार आहे. जर तुम्हाला कधी घ्यायचं वगैरे असेल तर मी तुम्हाला लिंक देते. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता. प्राईससुद्धा जास्त काही महाग नाही वाटली मला. क्वालिटीप्रमाणे प्राईससुद्धा छान आहे. 850 रुपयाला फक्त घेतलेला आहे मी. आणि इथे एक असा झिपसुद्धा आहे. एक्स्ट्रा असेल तर आपण ठेवू शकतो. तर असं होतं वॉच ऑर्गनायझर. आणि सकाळपासून मी वाट बघत होती की हा सोफा कधी जातो. तर शेवटचा ह्या सोफ्याला टाटा बाय बाय केलेला आहे. यामध्ये स्टोरेज होतं, त्यामुळे खालून मला व्यवस्थित कधीही झाडता यायचं नाही. तर ह्याच्यात मी काही जास्त ठेवलं नव्हतं. हे 2 पार्ट, कार्पेट आणि सिलेंडरचं जे स्टँड आहे ते ठेवलं होतं. आता हे सगळं मी साफ तेवढं करत नाही आहे, उद्या करेल. उद्या सोमवारसुद्धा आहे. तर आता फक्त मी वॅक्यूम करून घेते, म्हणजे ही काही जी धूळ आहे ना ती पायाला लागणार नाही. कारण मग बाकी सगळ्या घरात मग तीच धूळ जमा होते. त्यासाठी आत्ता जे आहे पूजा रूम मोकळं दिसतंय. आणि कोणती पूजा वगैरे करायची असेल ना तर ती व्यवस्थित आता मांडता येते. तर तो सोफा जुना होता आणि बऱ्याच दिवसापासून ते काढायचं होतं, तसंच राहून जायचं. आणि ना ते खाली असल्यामुळे सोफा एका कोपऱ्यात, त्यासाठी मला व्यवस्थित तिथून असं झाडून आणि पुसून वगैरे घेता येत नव्हतं. आणि बाहेर जे आहे, बाहेर एक सोफा आहे, तर ते खालून पूर्ण ओपन असल्यामुळे मला व्यवस्थित झाडता येतं. तर आता हे छान असं मोकळं पूजा रूम आहे. हे जे काही सामान आहे ते मी बेडमध्ये ठेवते. चिकूच्या बेडरूममध्ये स्टोरेज आहे तिथे. मग अशी मी कुकरला बटाटे लावले होते बॉईल करण्यासाठी. साल काढून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेले. आज आहे संडे, तर मी बनवते कच्ची दाबेली. आणि मार्गशीर्षसुद्धा चालू आहे, त्यासाठी नॉनव्हेज वगैरे काही नाही आहे. आणि आम्ही असं पण कधी आणतो कधी आणत नाही संडेला, असं काही फिक्स नसतं.
सकाळी बनवलेली मी आप्पे आणि आता मी बनवते कच्ची दाबेली. तर हा त्याचा मसाला आहे. आपण तो मसाला घरीसुद्धा बनवू शकतो, पण आपण कधीतरी बनवतो. दाबेली म्हणा, पावभाजी या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कधीतरी बनवतो. त्यासाठी मग मी असं रेडीमेड जे मसाल्याचं पॅकेट आहे तेच घेऊन येते. त्याच्यात सगळं सांगितलेलं आहे कसं बनवायचं वगैरे. पण मी काय करते, थोडं कच्चेपणा राहतं, त्यासाठी मग हा जो मसाला आहे तो थोडंसं पाणी टाकून पातळ बॅटर करून घेते आणि तेलामध्ये थोडंसं परतून घेते. आपण डायरेक्ट बटाटे आहेत ते मॅश करून त्याच्यामध्ये टाकू शकतो, पण थोडंसं कच्चेपणा राहतो म्हणून. बाकी याच्यात कोणतेही मीठ, मसाला, हळद काहीही टाकायचं नाही आहे, सगळं त्या मसाल्यामध्ये आहे. तर बटाटे आहेत ते स्मॅशरने मॅश करू शकतो, पण बटाटे आता गरम असल्यामुळे मी डायरेक्ट टाकले. नंतर मी मॅश करून घेते. आणि चटणी बनवायची आहे मला 2, एक तर लसणाची चटणी आणि एक चिंचगुळाची गोड आंबट चटणी. एकदम सोपी रेसिपी आहे, अर्ध्या तासात होऊन जातं सगळं. फक्त व्हिडिओ वगैरे करत असतो त्यामुळे थोडा वेळ लागतो. तर मला आठवतही नाही की लास्ट टाईम मी दाबेली किंवा पाणीपुरी म्हणा किंवा पावभाजी वगैरे असं स्टॉलवरती कधी खाल्ले मला आठवतही नाही आहे. रेस्टॉरंटमध्ये आम्ही कधीतरी जातो, असं कधी बाहेर गेलो असणार, यायला उशीर झाला किंवा कधी कोणाचा बड्डे वगैरे असेल तर तेव्हा जातो. पण शक्यतो आम्ही घरीच बनवतो. काही जे असेल ते मला तर आवडतच नाही बाहेर खायला, अस्वच्छ नसतं त्यासाठी. आणि या दोघांना पण नाही आवडत, ते पण खात नाही. मी पाणीपुरी, वडापाव हे सगळं घरीच बनवते जेव्हा मला खाऊ वाटेल तेव्हा, खास करून सॅटर्डे संडेलाच. तर हे स्मॅशरने मी सगळं जे आहे ते मॅश करून घेतलेलं आहे आणि आता एका बाउलमध्ये काढून घेते मी. याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते रोस्ट करून घ्यायचे आहेत मसाला वगैरे लावून. तोपर्यंत हे जे सारण आहे ते थंड होईल. याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि थोडंसं त्याच्यात लाल तिखट, मीठ वगैरे टाकते. आणि हे काही शेंगदाणे आहेत जे रोस्ट केलेले आहेत ते फक्त आपल्याला थोडेसे आहेत मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे, जास्त नाही टाकत मी, कारण चटणी वगैरे पण बनवायची आहे त्यामुळे मग दाबेली जी आहे ती तिखट लागते त्यासाठी. आणि ही शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे लसूण टाकून. आणि थोडंसं जे आहे ते चाट मसाला टाकते मी. जिरा पावडरसुद्धा टाकलं तरी चालतं, माझ्याकडे नाही आहे त्यासाठी मी नाही टाकत आहे. तर हे शेंगदाणे आहेत आपण असेसुद्धा असं परतून घ्यायचं आणि असंसुद्धा खाऊ शकतो स्नॅक्स म्हणून, ते पण छान लागतं. पण जास्त दिवस हे राहत नाही, 1 ते 2-3 दिवस बस, कारण ह्याच्यात तेल आहे, मसाले आहेत त्यामुळे. मसाले म्हणजे लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चाट मसाला, बस. इथे 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी चटणी बनवण्यासाठी, पावला लावण्यासाठी. तर तुम्ही ग्रीन चटणीसुद्धा बनवू शकता, पुदिन्याची किंवा कोथिंबीरची. पण मी लसणाची चटणी बनवते आणि चिंचगुळाची चटणी. तर 2-3 मी आहेत त्या लाल मिरच्या टाकते, थोडंसं जे आहे मीठ आणि थोडंसंच लाल तिखट. लसूणसुद्धा तिखटच असतं त्यासाठी. आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे. हे शेंगदाणेसुद्धा टाकलेत मी थोडेसे आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची. याला काही फोडणी वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे. पेस्ट करून एका बाउलमध्ये काढून ठेवून द्यायचं. आणि ही चटणी तरी मला खूप जास्त आवडते. आपण अशीसुद्धा खाऊ शकतो भातासोबत, भाकरीसोबत, किंवा आपण लोणचं कसं खातो जेवणासोबत तसं साईडला घेऊनसुद्धा खाऊ शकतो. तर दाबेलीमध्ये नुसतं चिंचाचीसुद्धा चटणी बनवतात, पण मी आंबट गोडसाठी म्हणून चिंचगूळ आहे ते मी पाण्यात थोडा वेळ 1 तासासाठी भिजत ठेवलं होतं. आता ते मिक्सरला मी वाटून घेते आणि त्याची पेस्ट करून घेते.
थोडी चटणी बनवते मी, कारण पावलाच लावायचं आहे आपल्याला त्यासाठी. तर जे पाणीपुरीची आपण गोड चटणी बनवतो ना, तशाच प्रकारे आहे. तर ती मी बॉईल करून घेते. त्याच्यात थोडंसं लाल तिखट, मीठ आणि थोडासा जो आहे तो कच्ची दाबेलीचा मसाला टाकायचा आहे. त्याने छान चटणी लागते ही. फक्त ह्याला थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे. आता मी दाबेली करायला घेते, तोपर्यंत ही चटणीसुद्धा होऊन जाईल. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला बारीक कापून घेते. तर तो जो मसाला बनवला आहे त्यावरतून मी कोथिंबीर टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे आणि शेंगदाणे जे आपण मसाल्यात परतून घेतले होते आणि काही डाळिंबाचे दाणे, नसेल तरीच इथे आहे चिंच गुळाची चटणी, लसणाची चटणी आणि शेंगदाण्याची. इथे मसाला, रोस्ट केलेले शेंगदाणे, शेव, पाव, कांदा आणि डाळिंबाचे दाणे. माझ्याकडे बटर नाही आहे. हे एक आहे गार्लिक बटर, पण हे जरासुद्धा चांगलं नाही आहे. मी ब्रेडला लावून खाल्लं होतं एकदा, पण तेवढं विशेष नाही लागत. लसूणच जास्त त्याच्यात फ्लेवर आहे त्यासाठी. तर आता मी जे आहे ते पावमध्ये सगळं सारण भरून घेते आणि कशा प्रकारे भरते ते सुद्धा मी दाखवते. तर एका साईडला आपल्याला चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची आहे आणि एका साईडला लसणाची चटणी. लसणाची चटणी तिखट असते थोडीशी, कारण लसूण आहे त्याच्यात आणि मिरच्यासुद्धा आहेत आणि थोडीशी चटणी टाकल्यामुळे ते तिखट लागतं. आणि दोन्ही साईडने आपल्याला हे जे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे आणि वरतून आपण त्याच्यात कांदा किंवा शेंगदाणे जे आहेत ते टाकायचे आहेत, डाळिंबाचे दाणे, आणि सगळीकडे पावला जे आहे ते लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं भरून सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग तव्यावरती थोडंसं मी तेल टाकते. मी तूप टाकायचं होतं पण मी विसरली, त्यामुळे आता मी तेलच टाकते. तसं साईडने सुद्धा सगळं लावून घ्यायचं आहे. पहिले मी सगळे जे पाव आहेत त्याच्यात सगळं भरून घेते आणि नंतर एकदाच मग 4 पाव आहेत ते मी तव्यावर भाजून घेते, म्हणजे पटापट होईल. तर तुमचं काय असतं संडेचं प्लॅन किंवा सॅटर्डेचं, विकेंडचं? म्हणजे कुणाकडे कसं असतं, बाहेर जातात कोणी जेवायला, कोणी घरीच काय ना काय बनवत असतं. तर असं आमचं तर असंच असतं, संडेला घरीच काही ना काहीतरी बनवायचं, थोडंसं बाहेर जाऊन राऊंड वगैरे मारून यायचा. काय अशा प्रकारे सगळ्या पावला मी व्यवस्थित सगळा जो मसाला आहे तो लावून घेतलेला आहे आणि आता मी तव्यावरती छान भाजून घेते. दोन्ही साईडने बटर असेल तर व्यवस्थित लावून भाजून घ्यायचं आहे आणि क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. खूप छान आणि चविष्ट लागतात. आणि वरतून थोडंसं तेल जे आहे ते मी स्प्रे करते, खाली चिटकायला नको त्यासाठी, आणि छान क्रिस्पी भाजून घेते. हे सगळं बाहेर जरी मिळत असेल ना, तरी पण आपण जे घरी बनवतो ना त्याला एकदम वेगळी चव असते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ असतं आणि आपण प्रेमाने सगळं बनवतो ना, तर त्याची चवच वेगळी असते. तर मला तरी खूप जास्त आवडतं असं घरी काहीही बनवायला आणि आणि खाऊ घालायला. तर मला खाण्यापेक्षा मला खाऊ घालायला जास्त आवडतं.
ह्या दोघांना पण खायला खूप आवडतं. चिकूला तर प्रचंड आवडतं. तो मला बोलतो टिफिनला हे बनवून दे, ते बनवून दे. कधी-कधी ना शक्य होत नाही हे सगळं सकाळी बनवणं. त्यासाठी मग सॅटर्डे संडेला असं काही ना काही असतं. तर आता पाव जे आहेत ते छान भाजलेले आहेत. मी काढून घेते आणि वरतून थोडीशी शेव, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाकते. तर खूप छान लागतात. तुम्ही ट्राय करून बघा. दिसायला एकदम असं वाटतं ना गाड्यावरची दाबेली आहे. जितकं दिसायला सुंदर आणि छान दिसतंय ना तेवढंच चवीलासुद्धा आहे. पण तो जो मसाला आहे ना तो तुम्ही वापरून बघा. त्याच्यात काही आपल्याला टाकायची गरज नाही आहे. त्याच्यात सगळं सांगितलेलं आहे कशा पद्धतीने बनवायचं ते सुद्धा. त्यासाठी जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही माझी रेसिपी बघू शकता. आणि दाबेली गरम गरमच छान लागते. तर आता आम्ही दाबेली खातो आणि एका साईडला मी दाबेली करते सुद्धा, म्हणजे गॅसवर भाजते सुद्धा आणि खातोय सुद्धा. तर आता हेच आमचं जे आहे ते डिनर आहे संडेचा. किती सुंदर दिसतात आहे ना हे सगळं कलर, किती छान दिसतंय. खरंच खूप छान झालेली. शेव लावला त्याला. हे काढ